कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 15 दिवस आधीच तुम्हाला सांगितलं सर, माहित नाही सर तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं नाही। एनिवे, हे अवॉर्ड आईसाठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे मी येईन संध्याकाळी। ओके सर, थँक्यू, येतो मी। या। हॅलो, कुठे जाताय? बसा, मला तुमच्याशी बोलायचंय। त्यांची काही चूक नाही, ते क्लिअर आहेत। अरे हे इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत कशी पोहोचली नाही हे माहित नाही, त्यांना जाऊ दे। सर प्लीज, थँक्यू। आदित्य सर, म्हणजे आता तुम्ही ते बक्षीस घ्यायला जाणार? जावं लागेल, आईची तशी इच्छा आहे। यावर एकच पर्याय, तो म्हणजे या फंक्शनच्या आधी आईला सगळं सांगावं लागेल। आईशी कॉन्टॅक्ट होत नाहीये। अहिल्या, आपल्या दोन्ही मुलांचं यश बघून आता समाधान वाटत असेल ना तुला? आणि मुख्य म्हणजे आपली जशी इच्छा होती तशीच दोघंही एकत्र आणि एकाच विचारानं काम करतायत, याचा जास्त आनंद आहे। खरंय, आदित्य आहेच समजूतदार, त्याला त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या अतिशय व्यवस्थित कळतात, तो कधीच चुकत नाही। आणि आता प्रीतमला सुद्धा किती व्यवस्थित सांभाळून तो बिझनेस मध्ये उतरवतोय। आणि हे परफेक्शन त्यानं तुझ्याकडनं घेतलंय। ते माहित नाही, अरे मला असं वाटतं की लहानपणापासूनच तो तसा आहे। कुठलीही गोष्ट करण्याआधी आपल्याशी डिस्कस करणार, आपल्याला विचारणार आणि मगच ते करणार। लहानपणी सुद्धा शाळेत जाताना स्कूल बस मधल्या काकांनी त्याला मागे बसायला सांगितलं, तर तो बसला नाही, म्हणाला आईनी सांगितलंय पुढे बसायचं, मागे राहिला तर आयुष्यभर मागेच राहशील। हो। हे कसं परफेक्ट लक्षात राहिलं होतं त्याच्या। कितीतरी दिवस बसमध्ये उभं राहून शाळेत जायचा, पण मागे बसला नाही, का तर आईची परवानगी नव्हती ना। आईच्या परवानगीशिवाय काहीही करत नाही मुलगा। अरे अरे बघ, आदित्यचाच फोन आहे, स्पीकरवर टाक। हा बोल आदित्य। हॅलो आई, आई तुम्ही पोचलात ना व्यवस्थित? हो, आम्ही अगदी व्यवस्थित पोचलोय, तू काहीही काळजी करू नकोस। आणि आता आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो। इनफॅक्ट आम्ही इथे आलोय खरं, पण आमचं मन मात्र तिथेच आहे, तुमच्याकडे। तुला इतका मोठा अवॉर्ड मिळणार पण आम्ही तिथे नसणार, वाईट वाटतंय रे, पण ही मीटिंग पण तितकीच महत्वाची आहे ना। मी प्रीतमला सांगणार आहे, तू अवॉर्ड घेताना व्हिडिओ कॉल कर आम्हाला, म्हणजे आम्हाला तुला अवॉर्ड घेताना बघता येईल ना। आई 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 ऐक ना, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी। सो हे बघ आदित्य, आज कसलाही विचार करू नको, काहीही बोलू नकोस। आणि मला सांग, आज संध्याकाळी अवॉर्ड फंक्शनला काय घालणार आहेस, तू ठरलंय? नाही, ऍक्च्युली मी आता तरी नाही, पण बघ मला वाटलंच होतं। बरं एक काम कर, फोन चालू ठेव आणि आमच्या खोलीत जा बरं। आता? अरे जा तर। प्रीतम सर, आदित्य सर असे अचानक निघून का गेले? मला पण नाही कळलं पारू। आई मी आलोय बेडरूम मध्ये। आता समोर बघ, आमच्या बेडवर एक नवीन सूट ठेवलाय तुझ्यासाठी। आज अवॉर्ड फंक्शनला जाताना तोच सूट घालून जा। आणि हा, जाताना देवीचं दर्शन घ्यायला विसरू नकोस। हो ठीक आहे, भेटू लवकरच, आणि आजच्या दिवशी आनंदी राहा। बाय। या अहिल्या,
त्याला काही महत्वाचं बोलायचं असेल का? काय असणार? बिझनेस बद्दलच काहीतरी असणार. दुसरं काही असतं का त्याच्या डोक्यात? छोट्या छोट्या गोष्टींबद्दल पण मला विचारून ते करायचं असतं सगळं. आणि आता तो का अस्वस्थ आहे माहितीये का? आदित्यला शाळेत असताना खूप अवॉर्ड मिळायचे आणि आपण प्रत्येक अवॉर्ड फंक्शन अटेंड करायचो. म्हणजे काय? 5वीत असताना त्याला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड मिळणार होतं. आणि नेमकी त्याच दिवशी आपली एक महत्वाची मीटिंग ठरली. करेक्ट. आणि आपण ते अवॉर्ड फंक्शन अटेंड करू शकलो नाही. त्याच्या आयुष्यातलं त्यावेळेचं इतकं महत्वाचं अवॉर्ड, आणि त्यावेळेला मी त्याच्यासोबत नव्हतो. खूप नाराज झाला होता तो. रात्री घरी आल्यावर धड जेवलाही नाही. माझ्या कुशीत शिरून फक्त रडत होता. असा आहे आपला आदित्य. त्यामुळे आजच्या दिवशी त्यांनी बिझनेस काय कसलाही विचार करायला नकोय. आजचा दिवस फक्त मनापासून एन्जॉय करायला हवाय त्यांनी. आई, मी तुला जितकं खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय तितकंच तुझा माझ्यावरच्या विश्वासामुळे, प्रेमामुळे खूप अवघड होत चाललाय यार. बरोबर आहे तुझं, पण त्यानं स्पेशल तुला फोन केला याचा अर्थ त्याला काही महत्वाचं बोलायचं होतं का? म्हणजे आपण बोलायला हवं होतं का त्याच्याशी? जायचं? चला. चला. वेलकम मॅम. थँक्यू. मॅम, तुम्ही आल्याचं डिक्लेअर करूयात का आता? नाही, नको. मला इथे अचानक बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद मला बघायचा आहे. आणि मला आदित्यला अवॉर्ड घेताना बघायचंय. त्यामुळे माझं नाव डिक्लेअर नका करू. आपण त्याला सरप्राईज देऊ. बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.